बांगलादेशातील हिंदू आणि इतर अल्पसंख्याक समुदायांचे संरक्षण करण्याचं आश्वासन बांगलादेशमधील हंगामी सरकारचे मुख्य सल्लागार मुहम्मद युनूस यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काल फोन करून दिले। बांगलादेशमध्ये गेल्या काही आठवड्यात झालेल्या हिंसक निदर्शनात तेथील अल्पसंख्याकांची घरे, मंदिरे, दुकाने आदींवर हल्ले करण्याचे प्रकार घडले होते। त्याबद्दल भारताने तीव्र चिंता व्यक्त केली आहे। बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या विरोधात हत्येप्रकरणी आणखी एक गुन्हा काल दाखल करण्यात आलाय। हसीना यांच्यावर या आधीही हत्येप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। बांगलादेशात आरक्षण विरोधी आंदोलनावेळी उसळलेल्या हिंसाचारानंतर हसीना यांना देशातून पलायन करावं लागलं। यानंतर हसीना आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर हत्येप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आलेत। पाकिस्तानी वंशाचा कॅनडाचा उद्योगपती तहव्वूर राणा याला अमेरिकन न्यायालयाने चांगलाच दणका दिलाय। सुनावणी दरम्यान अमेरिकन न्यायालयाने सांगितले की राणाला भारताकडे प्रत्यार्पण केलं जाऊ शकतं। या निर्णयानंतर तहव्वूर राणाचे लवकरच भारतात प्रत्यार्पण होण्याची आशा वाढलीय। तहव्वूर राणा 2008च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातील आरोपी आहे। भारताने स्वतःच्या प्रयोगशाळेत कामिकाझे ड्रोन बनवलेत, जे रशिया युक्रेन युद्ध ते इस्रायल हमास युद्धामध्ये मोठ्या प्रमाणावर वापरले गेले होते। असं म्हटलं जातंय की अशा ड्रोनची रेंज 1000 किलोमीटर पर्यंत आहे। त्यामुळे संरक्षण क्षेत्रातील ही भारतासाठी मोठी उपलब्धी मानली जाते। लखनौ विमानतळावर आज एक खळबळजनक घटना घडलीय। येथील कार्गो टर्मिनलवर कर्करोगावर उपचार करण्यासाठी वापरण्यात येणारा एक किरणोत्सर्गी पदार्थ सापडला असून त्यातून किरणोत्सर्ग झाल्याने विमानतळावरील 2 कर्मचारी बेशुद्ध झालेत। किरणोत्सर्ग होताच सुरक्षा उपकरणांचा अलार्म वाजला, यामुळे घबराट उडाली। या घटनेची माहिती तातडीने NDRF, SDRF आणि इतर सुरक्षा यंत्रणांना देण्यात आली। त्यानंतर तब्बल 1.5 किलोमीटर परिसर हा रिकामा करण्यात आला। आता या घटनेचा तपास सुरक्षा यंत्रणा करतायत। जम्मू काश्मीरमध्ये गेल्या काही दिवसांपासून दहशतवादी हल्ले वाढलेत। यावरून विरोधकांच्या टीकेचा सामना करणाऱ्या केंद्र सरकारने राष्ट्रीय सुरक्षा गार्डचे महासंचालक नलिन प्रभात यांची कॅडरमध्ये बदली केली होती। त्यानंतर अवघ्या 12 तासातच त्यांच्यावर जम्मू आणि काश्मीरच्या विशेष पोलीस महासंचालक पदाची जबाबदारी सोपवण्यात आली। ऑक्टोबर पासून ते पदभार स्वीकारणार आहेत। सेबीच्या अध्यक्षा माधवी पुरी बुच पुन्हा एकदा चर्चेत आल्यात। रॉयटर्सने आपल्या एका अहवालात लिहिलंय की बाजार नियामक सेबीच्या प्रमुखांनी त्यांच्या 7 वर्षांच्या कार्यकाळात सल्लागार कंपनीकडून उत्पन्न मिळवलं होतं, जे नियमांचं उल्लंघन आहे। अलीकडेच हिंडनबर्गच्या एका अहवालात बुच यांच्यावर अदानी समूहाशी संबंध असल्याचे अनेक आरोप करण्यात आले होते। कर्नाटकातून एक मोठी बातमी पुढे आली आहे। यावरून येणाऱ्या काळात राज्याच्या राजकारणात मोठा राजकीय भूकंप येऊ शकतो। कर्नाटकच्या राज्यपालांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या कुटुंबाशी संबंधित MUDA जमीन घोटाळा प्रकरणात खटला चालवण्यास परवानगी दिली आहे। राज्यपाल थावरचंद गेहलोत यांना मिळालेल्या तक्रारीनुसार त्यांनी खटला चालवण्यास मंजुरी दिली आहे। RBIने काल कर्जाशी संबंधित काही नियम कडक केलेत। पारदर्शकता सुधारण्यासाठी बँकेने नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनी पीअर टू पीअर लोन प्लॅटफॉर्मसाठी नियम कडक केलेत। P2P असं कर्ज प्लॅटफॉर्म आहेत जे बँका किंवा वित्तीय संस्थांचा मध्यस्थ म्हणून काम न करता थेट कर्जदारांशी जोडतात। या कर्ज देणाऱ्या प्लॅटफॉर्मवर रिझर्व्ह बँकेचे नियमन असतं। गेल्या काही दिवसापासून भारतीय अमेरिकन अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विलियम्स अंतराळात अडकलेत। त्यांच्या परतीच्या प्रवासात तांत्रिक अडचणी आल्या। आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरून पृथ्वीवर केव्हा परतणार आहेत याची कोणतीही निश्चित तारीख अद्याप जाहीर केली नाहीये। सर्व प्रकारचे अंदाज बांधले जात आहेत, पण नासा समोर आता सुनीता विल्यम्स यांच्या आरोग्याबाबत समस्या भेडसावत आहेत। जागतिक आर्थिक अनिश्चिततेमुळे चालू वित्त वर्षाच्या पहिल्या 4 महिन्यात भारताची सोने आयात 4.23% घसरून 12.64 अब्ज डॉलरवर आली। मागच्या वर्षी समान कालावधीत 13.2 अब्ज डॉलर्सचे सोने आयात झाले होते। प्राप्त आकडेवारीनुसार सोन्याच्या आयातीतील ही सलग 3ऱ्या महिन्यातील घसरण आहे। सोन्याचा भाव सातत्याने नवीन विक्रमी उच्चांक गाठतोय। आता सोन्याने आणखी एक नवीन विक्रम केलाय।
स्पॉट मार्केटमध्ये सोन्याच्या भावाने प्रथमच 2500 प्रति औंस डॉलर्सची पातळी गाठली आहे। सध्या देशभरात फसवणूक कॉल्सचा धुमाकूळ सुरू आहे। या कॉलद्वारे लाखो रुपयांची फसवणूक करण्याचे प्रकार वाढतातच आहेत। यावर नियंत्रण मिळावं यासाठी दूरसंचार विभाग सतत प्रयत्न करतात। याच पार्श्वभूमीवर आता कंपन्यांनी एकाच वेळी 100 पेक्षा जास्त सिम कार्ड खरेदी करण्यावर बंदी घातली आहे। जर एखाद्या कंपनीला 100 पेक्षा जास्त सिम कार्डची गरज असेल तर त्या कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकांना अर्ज करावा लागेल। तसेच प्रत्येक 100 सिम कार्डसाठी ई-व्हेरिफिकेशनही करावं लागणार आहे। प्रो कबड्डी ही स्पर्धा अधिकाधिक शिस्तप्रिय करायची आहे, त्यामुळे जाणीवपूर्वक नियमभंग करणाऱ्या खेळाडूला वॉर्निंग कार्डचा वापर करण्याचा आमचा विचार आहे। अजून अंतिम निर्णय झालेला नसला तरी यंदाच्या स्पर्धेतही हा नियम अंमलात आणू शकतो, असं मत स्पर्धेचे तांत्रिक संचालक ई प्रसाद राव यांनी व्यक्त केलंय। अभिनेता विकी कौशलचा छावा हा चित्रपट मागील काही दिवसांपासून चर्चेत आहे। यात विकी छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे। या चित्रपटातील त्याच्या लुकने प्रेक्षकांची मने जिंकून घेतली आहे। छावा सिनेमाचा टीझर लीक झाल्यानंतर त्यामध्ये या चित्रपटाची रिलीज डेटही बघायला मिळाली आहे। या व्हायरल झालेल्या टीझर मध्ये 6 डिसेंबरला सिनेमा थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे। या दिवशी विकी कौशलच्या चाहत्यांना मोठ्या पडद्यावर एक ऐतिहासिक कथा पाहता येणार आहे।